आले 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 कावले. सांगू ग ती आत्याची ना तू मामाचा दोघं बहीण भावना ती माझी असं ग मी कोणत्या माहिती की तुला तरी का कुठे चालले दोस्त आशा बाबाच्या इथे चालू त्यांनी म्हणा सोय करायला. हा बघ का नाही बघला ग हे आत्या बघला का नंतर तुम्ही व्हिडिओ डिलीट करायला सांगता बघ. अरे नानांनी काही एअरफोनच लावून ठेवल्या का रेसिपी ऐकतं का कानांच्या कानान गपचूप वाटत यो यो असा साड्या संपल्याला खास मुरबाडचे माणूस मागवले बघ किती 1 2 3 4 5 रास आहेत रास. हा नानी आता आता बरोबर आहे ग ओके. कसं जावाचं म्हणजे सगळं मॅनेजमेंट लावले. एसी लावायला सांगू का एसी नको ना नाही तर ओलाला एसी चालू करायला सांगले स्थितीवर ज्योती त्याचा बटन चालू करा आपल्या एसीचा. नमस्कार मित्र मी पार्थोले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्र नेहमीप्रमाणे आजचा आपला 4था पार्ट म्हणजे हल्दीचे 2 झाले ना कुठे झालं माहिती आहे ना लग्नाला जो समोर लगीन आता उंबर बांधायला खुद्द रोषा दादा ते क विषय दाखवतो आणि आमच्या घरात एकदम पारोशा माणूस आणि छोटीवाला आणि शरम धरणं आंघोल देऊ 11:30 12 झालं त्याला काही शरम धरणार नाही कारण पोऱ्या रच्चे 2 वाजता आले. आता तुम्ही बोला दुसरी काही जेल तर दुसरी काही नाही ऑर्डर हो ना आता त्यांचा सीझन चालू फोटोचा म्हणून. चला मग मित्रांनो जास्त भाषण करता डायरेक्ट पोचता मांडवण. गावातले एकदम टॉपचे आचारी अरुण नाना वाहिले 100% आणि ड्रेसिंग तरी काय नाना बुटा बघ ना बघले का ना 1948. चल ना नाना आवर लेट येशील तर कसा होता. साईडला फुल जेवण बनवायची सोय चालली एकदम पद्धतशीर. या साईडला जरा विषय उमऱ्या येईल ना उमऱ्या खुद्द रोशन दादा आणि खुद्द बेबी आत्याला बेंडू पाड्याची सर्वांत पहिले उपस्थिती असते ती आत्याची. बांधावाला शात पार करून येतं पण येतं कॅमेरा म्हणजे व्हिडिओ याचा असतं तिला बरं रिॲक्शन अशी देतं की बाबा मी याला आला व्हिडिओ करायला बरोबर ना. तिघींदा काढू का कसं असं बोटं करा ना मग कशी कशी आई कशी करशील काल ना तुझं करला पण ते आत्या बोलतो नको टाकू बोलतं कसं असं 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 हा बघ का नाही बघला ग हे आत्या बघला का नंतर तुम्ही व्हिडिओ डिलीट करायला सांगता बघ. उमऱ्या खुद्द रोषा दादा थांब ना एकटा नसतं यायचा एरिया चप्पल कार गो गो आंब्याचे कांदे काय स्माइल तरी काय गो गो जस्ट आता अनुभवी माणूस भेटले आपल्याकडे किरण नाना. काय सांगशील तुझा अनुभव उंबर बनले का नाही नाही ग कसा पीठ खावत आणि खावले का नाही ना आंबट बिंबट काही नाही. हा रोषा रोषा वारी आता भारी त्याला दोघा पीठ खाऊ आपण. छोटीवाला आणे आले बघ चड्डी घालून आले चड्डी दही अंडीची चड्डी आणले वारीवाला पीठ आणले त्याला. तरी का कुठे चालले दोस्त आशा बाबाच्या इथे चालू त्यांनी म्हणा सोय करायला. व्हिडिओवाला कुठे व्हिडिओवाला झोपले उत्ताना भरले. हे नानी मिठाई कुठं मिठाई रोशल आणली नाही का आणले ना सोय सोय ह थोडासा मीठ जास्ती टाका त्याला आमच्या पोऱ्याला मीठ जास्ती लागतं साखर नको मीठ मीठ. रोशा सोय रोशा मागच्या नको खाऊ त्याला रोशा सगळ्या बाजूने बेबी आत्याने तर कॉन्ट्रॅक्ट घेतले बोलतो काही नाही माखविलच बोलतो बोलतो मेला नाही बोलतो मला आता बोलतो माखविलच बोलतो. आता कडक मॅनेजमेंट असतं आमच्या इकडं. आता जो उमरे असतं त्याला पीठ गावतात तो पण आंबट बिंबट केल्यावर आजचा एकदम बेकारवाला असतं तर विषय तुम्हाला सांगतो समजाल तुम्हाला पण बाकीचे बघला असेल काही नाही बघला ते बघा मग तर आमच्या आणायला बघ कसं कपडा नाही डायरेक्ट चड्डीवाले नाईट ड्रेस करून आलो. आले 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 कावले ऋषा मीठ बीठ बरोबर आहे का. किरण काकाने अचानक भयानक गेम कर दिया कपडा भरला का पैसे घेऊन जा मग
रोशा कोण मध्ये जागा पण नाही ना चार्जिंग पण नाही फटाफट जे 1000 रुपये टाकीन पैसे येतात. चल, चल, जास्त देते, जाऊ, चल. आनंद नाना लगेच गपचूप बाजू घेते बोलते पहिली बार आहे रे बोलते पहिली बार आहे फर्स्ट टाइम आहे स्टार्टिंग आहे ना आता सुपर येतील त्याला ऑर्डर देऊन ठेव उबराची. बाबा सांगून ठेव लगेच त्याचं नाव नाही घ्या फक्त नाव घ्यायला लागेल. नावचा प्रॉब्लेम आहे. वापस मी बोला नावचा तिथं कूलर आहे ना अंकल एकदम थंड थंड रोशा हे वहिनी एक तरी घ्या बाबा काहीतरी कंटेंट द्या पुरा करा म्हणा रोशा माकला असं तुझं समज बाकी जाऊन द्या शो चल आणि आता टाइम झाला चला आता मित्र तुम्हाला दाखवतो आमच्या इकडे कसं कुकिंग विषय असतं एकदम असे गावांची सगळी आचार येतात गावांची सगळी माणसं येतात बनवायला एकदम मिरच्या तल्लेल्या मिरच्या का तो पण आमचूर भरून या साईडला सगळे डेंजर डेंजर टॉपची माणसं बसल्यान बाला अंकल फुल एकदम सांगतं जाड कात्री असतं पातळ असतं फुल एकदम अनुभव शेअर करतं अंकल अनुभव आता तुम्हाला आमचा एकदम डेंजर कॅरेक्टर दाखवतो आमच्या कुटुंबांचा राजा नाना मंदिर असतं राजा नानाचं या साईडला तर अरुण नाना आहेच त्या साईडला बघा आता राजा नाना दाखवतो तुम्हाला आमच्या कुटुंबांचा एकदम टॉपचा माणूस राजा नाना ते कालची स्माईल दाखवून आपली काल कसा हसत होता नाही आज नाही दिखाय का आज गुपित हा हा म्हणजे इकडे कुकिंगचा सेंटर सूत्र आलत नाही त्याच्या जीवन नाना शिव असा विषय आणि अरुण नानांनी काही एअरफोनच लावून ठेवले का रेसिपी ऐकतं का कानांच्या कानान गपचूप वाटतं तसंच लावून ठेवले का आवाज नाही आहे हा असा फोनचा आवाज नाही असं बोल ना लोक वेगळा अर्थ लावतील ठीक आहे मित्र आता थोड्या वेळेला भेटतो तुम्हाला आता चाललं दुकानावर सर्व गोष्टी अपडेट चेक करून वापस मित्र अशा प्रकारे आलो ना वापस एकदा दुकानावल्या ना सोबत काथा व्हायला घेतल्या ना सरळ जाता वाराला आणि जावाला दात दाखवतात तसं इम्पॉर्टेंट जातात बाबा पका होऊ ना पाहुण्या तू खाली नाही जास्त पण ठीक आहे बाय बाय धन्यवाद अशी सोय केल्याबद्दल मंडळाला आभारी आहे आपल्याला वाराला त्याची गरजच नाही बाई रात जाणं खुद्द कुणाला तिथं नेतृत्व संभलतंय वाडावाडीचा बुंदी कुठे आहे कवा करशील तू कुठे आला एक एक दोन घे पण नीट घे गरम अरे 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 आता गरबर गेलीस ना आई जाम मेहनती पोऱ्या बघ ना कसा हसतं बघ ना घाम फुटले त्याला कांदा भाजी नाही का मग बटाट्यानं मिरचीच का बघतं साहिल तुला शरम वाटायला पाहिजे बे शर्म्यासारखा पितं दुसरी दोन बोडा दाखवते बारीक बारीक पोरं किती 5 नाव खराब करतात म्हणजे होल बाजूला असला म्हणून काही पण करा किती वेळा खरं सांग काता बाई मुला आम्हाला लेट झाला इज्जतीन आम्ही तिकडे छास पेत होतो त्याला बोललो चल बरं नवरी नांदायला घेतलं तिकडे नाणे घेऊन येतील तो नको बोलतो आता बेशर्मेसारखं असं बघतो तसा त्याला काही केलाच नाही कंटेंट घालवला माझा तुम्ही भावा असं नको ना करू जाऊन दे मग आमचा एक मित्र अजून कळला नाही डुग्गू कुत्र्याचे मालक तो ओला सर्व्हिस सेंटरला गेले त्याची गाडी 17ला बंद पडतं मग इकडं आता घेतलं नवरी नांदवाला आता नवरी नांदवल्याच्यानंतर साऱ्या बघा कशा टाकतात एकदम डेंजर सदून काल वैतागता ना त्यांना नवीन आहे का
एसी हो सारे बरोबर घेतील ही बात पण खरी आहे. आता तू कोडन कोडन बोलतो पण एकदम सटीक बोलतो का ग? हो पण बोलतो. वरमयानं काही शिंगाराला सामान आणले का नाही तुम्ही? पाला पाचोरा काही कुठे बनवायला गेले का? कुठं घरचे आणते का डायरेक्ट? बघ असा वरमयानं भारीवाला सामान आणले बघ, कसा घंटानी आणल्या हिरव्या पाल्याच्या प्लास्टिकच्या गालासांच्या नाही पेपर गालास आहेत. हाँ आप भी कैसा लगते? चिपकत येत नाही. नकली आणले कुठं? कोबीचं आणले डायरेक्ट. ते चाय दे थांब यो भारीवाला आणले जरा. हा आता कसं एकदम ओरिजिनल वाटतं का नाही? हा टोपी पण बचे. एक मिनिट थांब. तोडशील कानांचा घालता तू चिपकत चल. शाबास जास्ती गोरी होशील नानी आता तू चमकशील डायरेक्ट नॅचरल. दिदे तुला पण लावू का थोडीशी? नको ना बंद केले. फुल खर्च गेले वरमयानं. इकडे सासूसला बघ ना सुनत शिकवली कालची. नको बोलते केस मागते स्ट्रेटनिंग केलं ना बोलते तुम्ही. इकडे अशी 2 मोठा कर ना. हा एक कुंदाच्या धामना दिसत नाही ती नानी. बघ कसा भारीवाला घातली. असा विषय असतो आमच्या इकडे एकदम टॉपचा. तू नाव नाही घेस, तू राहून दे ना बाबा. एकदम कडक आमच्या इकडे असा विषय असतो एकदम टॉपचा बाई. कारण टॉपची माणसं जगली तो तिकडं कोणला स्टोरीत नाही. एकच आणले पण तो सगळ्यांना घालतात. शाबास स्पेशल कानांचं आणल्यान. बिंदिया पण आणले का? परला हा तू होती कुठं? लेट काय बोलता? बारीवाली ज्वेलरी आणले ना बाबा. ती बघ निसं चोलाच करतं बाबा. ताई संचान आमच्या आत्या संचा विषय एकदम टॉपचा असतो बाबा. एकदम कडक असा विषय. अरे हे दुसरा पण उमेदवार तयार केले बघलाच नाही मी. उमेदवार हे कानांचं कुठं? हा आता ओके. त्यांच्या साईजची टोपी नव्हती भेटली. यो हा घाल ना मोकला कर चल ना. हे नानी काही वेगळा आता हात जोर. आता नानी फक्त हात जोर नाही ना हात जोर फक्त असं फक्त. हा बस जरा आत्याला आईला काम न्यावाली. ती माहित नाही कोणतरी होती पण डेंजर होती. सांगू ग ती आत्याची ना तू मामाचा दोघं बहीण भावंडा. ती माझी असं मी कोणच्या माहित की तुला? नाही माहित ना? मला माहित आहे लोकांना सांगतो कोण. मी कोणच्या? मला माहित आहे तू कुठलेस त्या सांगा. मी गणेश भुवनची वाईसणार तो मला माहित आहे ना. याना नव्हता माहित ना. हा मग मी मानेरची आहो ना. मला माहित आहे ना. अरे दासकला पडत नाही बरं ती बहीणच नाही ना तुझ्या. तू भाऊ असं माग 2 मोडा आपली 2 मोडा कुठे देऊ रोशा कुठं? हा ओके जीव तरी कर. अरे तोरला तो निकाल म्हणतात ते डेंजर पार डोक्यांच्या तोंडा परत नेला. जे घाल फटाफट. ए हात जोराला सांग यार. कुछ नया चाहिए. वरती वोट मागायला कसं येतं? असा हा. अरे बाबा मेन नानी रली कानबिन तोराला गे.
नानी ओके ना, कम्फर्टेबल आहे का? टोपी कुठं? हा नानी आता बरोबर आहे का? ओके. आणि मित्र अशा प्रकारे आता आपण करे निघू आता, कारण इथे पाणी बिणी उरतील, एकदम वाटोला लावतील. आता थंड पाणी आता कुठलं फेकतील बघ, एकदम गडबड विषय बोल ना. आता सारे टाकायला येतील तर लय मॅनेजमेंट डेंजर होतं. माणसं सारे टाकायला आल्या, लावू 350. रोशा बोलतो निकार बोले मला सासरे आले बोलतं. रोशा जगशील का यार, माहित नव्हतं ना तुमचं नाटक होतं. तर भेटी गाठी चालल्या तिकडे नाचतात. एक फोटो नाणी इकडे रामचंद्राचा सासरा आलेला इकडे, रोशनदाराचा सासरा. मेवणच का सासरा? हे बारका मेवणच का? तवाच रोशा दादा बोलता ना, व्हिडिओ घे बोलता आपली माणसं आले. आम्ही आता नवीन प्लॅन केले, जेवढ्या साऱ्या जमा होतील डायरेक्ट जावई घ्या, जावई फोटो काढा, जावई. अजून डझन मानायचे होते ना, सगळे जमा करा डायरेक्ट नाक्यावर न्याव. 550. उद्या मार्केट. हे थांब रोशा रे, थांब फोटो काढतो. तवाच रोशा आवरा मनापासून फोटो काढतो बघ ना, निघून बोलतो निकरा फिरत इकडं. असा विषय आहे काय, त्याला माहित आहे ना फोटो नाही करला तर नंतर घरा मग शिवा ऐकायला लागतील. बरं ना बाकी साड्या संपल्याला खास मुरबाडचे माणूस मागवले बघ किती, 1 2 3 4 5 रास आहेत रास. अरे इकडं आजीच मॅनेजमेंट ठेवले वाटतं, लय लुकरे जमा झाले. हा आईचा शॉक होता, खास तुला बोलले घराला. रोशा बाय काही नाही, नवीन ब्लॉगर तयार होतं वाटतं. रोशन दादा वाहिले खुद्द गुन्हा आणि दिसले. नाही क जेवली का नाही कवा? हा इकडे गावारी काम चालू आहे का, इकडे ढोरावारा थांबलायला लागतात. जेवला का? डेंजर व्यक्तिमत्व आहे का बाबा आमच्या इथला. चल ना, येतं का जेवायला? भाज्या घाला का? मिरची द्या नाही किरण. आणि माझ्यासोबत आलेला काथाबाई खुद्द गद्दारी करून इकडे एकटाच जेवायला बसले भावाच्या बरोबर. कोणला जायचा मग? जाईल ना तो, तू का कुठे झाले मग? तू माझ्याबरोबर येस नाही का आता? मग तू आता माझ्याबरोबर येस नाही का? हा आता नाही बोलला असता तर मग मी काहीतरी बोललो असतं त्याला. ठीक आहे मित्र, आता इज्जती मी पण जेवून घेतो, थोडीशी भूक लागले. जेवायची इच्छा नाही उन्हात, पण भूक लागली म्हणून जेवतो. तुला माहिती आहे ना बिझी शेड्यूल असतं. बोल कसं जावायचं म्हणजे सगळं मॅनेजमेंट लावले. एसी लावायला सांगू का? एसी नको ना, हे तर ओलाला एसी चालू करायला सांगले. स्थितीवर ज्योती त्याचा बटन चालू करा आपल्या एसीचा. सगळ्या वर मिळाल्या मग आता जेवायला भजे. शाब्बास यो पोऱ्या चांगला चार्जबीज घेऊन आलता म्हणा. धीरा आजीसला बटाट म्हणतात त्या जरा जास्ती जेव. हो दे ना बाबा, पनीर दे. दे रे भाई, तुला डायरेक्ट कमी लागतं ते. पीस देणार रे, पीस देणार, निसून देणार रे बाबा. मित्र अशा प्रकारे प्रॉपर असा सगळा विषय झालेला आणि प्रॉपर असं आम्ही जेवलो. हो बोल हो. तर आता प्रॉपर असं आम्ही कुठेतरी चाललो. आता नंतर तुम्हाला भेटतो संध्याकाळचे ना, संध्याकाळचा आपला दुसरा ब्लॉग असणार आहे. तर हे ब्लॉग आपण इथेच एंड करू. जर व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि मग काय पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला आपला मिनी ब्लॉग येते, तिथे जाऊन बघा, एकदम फॉलो करा. चला मित्र भेटू डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण आता जरा 2-3 कामात ते निपटून येतात. चला बाय बाय.